हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आता 6 वाजले आहे, सकाळचे 6:30 पावणे 7 वाजत आले आहे आणि सकाळची मी ब्लॉग तयार करत आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळचं जे माझं रुटीन होतं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर चला फ्रेंड्स, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झालेली आहे. आता मी इथे वाटीभर शेंगदाणे घेतले आहे. ते शेंगदाणे आपण भाजून घेऊया. कमी गॅस करून ते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. इथे बघू शकता मी शेंगदाणे भाजून घेते. आता इथं शेंगदाणे भाजून झालेले आहे माझे. आता शेंगदाणे एका प्लेटीमध्ये काढून घेत आहे मी आणि ते एका प्लेटीमध्ये काढल्याच्या नंतर आपण ते गार करायला ठेवूया. कॅमेरा असल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट वगैरे करावं लागतं फ्रेंड्स. हे बघू शकता कढई गरम आहे त्यामुळे एका साईडला ठेवून घेते मी आणि पातेल्यामध्ये शाबू तांदूळ रात्रीच मी भिजत घातलेले आहे. इथे शाबू तांदूळ चांगले भिजलेले आहे. हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसतच असून किती मोकळे भिजलेले आहेत ते. पहिले आपण त्याला मोकळे करून घेऊया आणि साईडला ठेवून घेते मी. आता चहासाठी मी दूध गरम करून घेते. एका गॅसवरती दूध तापायला ठेवते. एक साईडला पाणी तापते. आता हे दुसऱ्या साईडवरती मी दूध तापून घेते. खिचडी बनवण्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या आहेत. 6-7 मिरच्या आहेत. त्याच्यातून मी जी शाबू तांदळाबरोबरची चटणी खातो ना आपण, म्हणजे जिरकं असतं ते, त्यासाठी मी त्याच्यातल्या 3-4 मिरच्या बाजूला ठेवणार आहे आणि बाकीच्या शाबू तांदळाची खिचडी बनवण्यासाठी वापरणार आहे. मिक्सरचे भांडे घेतले, त्याच्यात ते मिरच्या तोडून घेते आहे. हे बघा, रोज सकाळची खूप धावपळ असते त्यामुळे असं व्हिडिओ टाकायला नाही होत रोजच, पण मग कधीतरी पण मी म्हटलं आज असा व्हिडिओ टाकून बघू, त्यामुळे मी आज टाकलं. फ्रेंड्स, तुम्हाला असं व्हिडिओ आवडत असेल तर मी नक्की टाकायचा प्रयत्न करेन. अगोदर फ्रेंड्स, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा की हो, मला असा व्हिडिओ आवडतो. म्हणजेच तुम्ही फक्त कमेंट्समध्ये तुम्हाला एवढंच लिहायचं आहे, हो म्हणून. फ्रेंड्स, मी एक व्हिडिओ लाईव्ह पण केलेला आहे. तुम्ही लाईव्हचे ऑप्शन आहे तिथं, तर तुम्ही जाऊन चेक पण करू शकता. लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे. लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण तिथे वडापाव कसं बनवायचे हे रेसिपी बघितली आहे. अगदी सोपी आहे आणि कमी वेळामध्ये बनवलेली रेसिपी आहे. तर तुम्ही जाऊन चेक करू शकता, बघू शकता ती रेसिपी. आता इथे शेंगदाणे पूर्णपणे थंडी झालेले आहे आणि त्याचे साल काढून घेते मी. हे बघा, तुम्ही कपड्यामध्ये पण काढू शकता, त्याने पण लवकर होतं, पण माझ्याकडं दगड होता म्हणून मी त्याने काढते. झाले आहे माझे शेंगदाणे सोलून. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मला थोडे शेंगदाणे बाजूला ठेवायचे याच्यासाठी की त्याच्याबरोबर मी त्याची चटणी पण बनवणार आहे. शाबू तांदळाची चटणी बनवायची आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी. तर बाकीचे शेंगदाणे आपण आता मिक्सरला लावून घेऊया. इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे वाटून घेतले आहे. अशा प्रकारे बारीक झालेले आहे ते. आणि आपण आता थोडेसे मीठ टाकून शाबू तांदूळ जे मोकळे केले आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. जे मीठ टाकले आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. सगळ्या बाजूने लागले पाहिजे मीठ. इथे दूध तापून झाले, साईडला काढून घेते मी. गॅसवर कढई ठेवली आहे. कढई चांगली गरम झाली की मी त्याच्यामध्ये 2 चम्मच मी तेल टाकून घेणार आहे. हे बघू शकता. आणि याच्यामध्ये थोडेसे आपल्याला 1.5 चम्मच तूप टाकून घ्यायचे. यासाठी टाकायचे की तूप आणि तेल, म्हणजे तुपाने थोडीशी मऊ होते खिचडी बनवताना, त्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचे. थोडंसं तूप आणि थोडंसं तेल, याच्यामध्ये आपण याचा वापर केलेला आहे. आता इथं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण जे मसाला वाटून घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे, तो टाकून घेणार आहे ते कढईमध्ये आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर आपण बटाटा पण साईडला उकडून ठेवला होता मी बाजूला आणि त्याच्यामध्ये 2 बटाटे मी टाकून घेते.
बघा टाकून मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि उरलेला जो शाबू तांदूळ आहे तो पण टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ टाकून पूर्ण परतून घ्यायचे. साहित्य सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगले ते मिक्स करून घेते मी. हे बघू शकता. तर फ्रेंड, जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा आपले इथे पूर्णपणे मिक्स करून झाले आहे. इथे मी 1 चमचभर तूप टाकलं आहे इथे. आणि मिक्स करायचं आहे आता आपल्याला. आता 5 मिनटं आपण याला झाकून ठेवूया. आता मी ते गॅस बंद केला आहे आणि इथं आपली शाबू तांदळाची खिचडी तयार झालेली आहे. मी आता हे बघू शकते. इथे मी तुम्हाला दाखवते. पूर्णपणे आपली शाबू तांदळाची खिचडी पूर्णपणे मोकळी झालेली आहे. आता मी दुसऱ्या गॅस साईडचा चालू करून त्याच्यावरती ही कढई ठेवते. अजून मी चहा केला नाही आहे. आता मी चहा करण्यासाठी घेते. हे बघ 1.5 ग्लास मी पाणी घेतले. इथे मला फक्त 2 कप चहा बनवायचा आहे. त्यासाठी लागणारं मी 1.5 ग्लास पाणी घेतले. इथे पाणी गरम झालेलं आहे. 1.5 चम्मच मी चहापत्ती टाकते. इथे 2 चम्मच मी साखर टाकून घेणार आहे आता चहामध्ये. आणि चहा चांगला उकळला की मग आपण पुढे दूध टाकून घेऊया. इथे चाय पूर्णपणे उकळलेला आहे. आता मी ग्लासाने पाणी घेतले चायसाठी, त्याच ग्लास भरून मी दूध घेतलं आहे आणि तेवढं दूध टाकून देणार आहे चायमध्ये. हे बघा, तोपर्यंत आपल्या साईडला चाय उकळतोय. आपण पुढची आता आपली शाबू तांदळाची खिचडी झालेली आहे आणि चाय पण उकळतोय एका साईडला. तर आपण पुढची चटणीची तयारी करून घेऊया. आता मी तिथे एक मिक्सरचं भांडं घेतले. तेच पहिले आपण ज्याच्यामध्ये वाटण तयार केलं तेच. आता जे 3 मिरच्या ठेवल्या होत्या त्या तोडून घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आणि जे साईडला शेंगदाणे आपण ठेवले होते उरलेले ते पण टाकून घेते मी याच्यामध्ये. हे बघा, आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया. इथं सर्व वाटण आपण तयार करून घेऊया. हे बघा, इथं मी मिक्सरला लावून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण असं वाटण तयार करायचं आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. ते मी एका साईडला ठेवून घेते. शाबू तांदळाच्या खिचडीबरोबर आपण चटणी करणार आहोत किंवा त्याला झिरकंसुद्धा म्हणू शकता आपण. ते करून घेते आता मी. कढीपत्ता घेतला आहे, अर्धा बटाटा घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहे. हे बघा, आपली इथे शाबू तांदळाची खिचडी तयार झालेली आहे. इथं चाय पण उकळलेला आहे. आता जो उकळलेला चहा आहे तो साईडला काढून घेते मी. खिचडीबरोबर मी इथे झिरकं बनवणार आहे खाण्यासाठी. गॅसवर पॅन ठेवला आहे, तो गरम होत आहे. गरम झालं की आपण इथे ना 1 चम्मच तेल टाकून घेऊया. हे बघा, थोडंसंच तेल टाकायचं आपल्याला. तेल तापलं की मग आपल्याला थोडेसे जिरे घेतलेत मी अर्धा चम्मच, ते टाकून घ्यायचे. हे बघा, जिरे लालसर झाले की मग थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या मी तुकडे करून टाकले आहे. आणि जे आपण वाटण तयार केलं आहे ते देखील आपण हे मग चांगलं लालसर झालं की मग आपल्याला ते वाटण सर्व याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तुम्ही अशी चटणी किंवा झिरकं हे करता का? आणि करत तरी असताना तर त्याला तुमच्या साईडला काय म्हणतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. मी जे वाटण तयार केलं आहे ते इथे काढून घेतलं आहे. सर्व तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं. आणि जे आपण एक अर्धा बटाटा घेतला आहे त्याचे 4 ते 5 असे तुकडे करायचे छोटे छोटे आणि ते पण याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. हे बघा, आपल्याला जेवढी पातळ चटणी हवी आहे तेवढी आपण करू शकतो पाणी टाकून. हे बघा, इथे थोडीशी मला घट्टसर वाटते ही चटणी, म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. शिजवून ठेवला होता तो बटाटा आपल्याला
याच्यामध्ये आता ह्या चटणीला उकळी आलेली आहे. आता हा बटाटा मी टाकून घेतला आहे आणि अजून एकदा एक उकळी येऊन द्यायची आणि झाली आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे. आता इथे गॅस बंद करून घेते मी. आज काही कोणाला उपवास वगैरे नव्हता, तरीसुद्धा सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी खायची होती. त्यासाठी मी आज खिचडीच बनवलेली. चपाती वगैरे बनवलेली नाही मी. मग त्यासाठी फक्त आज नाश्त्याला आम्ही चाय आणि खारीच खाणार आहोत. हे बघा, इथं चाय झालेला आहे माझा, तर मी हे नेऊन देते नाश्ता करण्यासाठी. इथे बघू शकता आपला एकदम साबुदाणा मोकळा झालेला आहे पूर्णपणे. तर तुम्हाला हा डेली रुटीन कशी वाटली? तुम्ही याला डेली रुटीन का म्हणू शकता किंवा ब्लॉग बी म्हणू शकता. कसं वाटले तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला तर आता मी टिफिन भरून घेते. आज टिफिनला फक्त साबुदाण्याची खिचडी आणि हे झिरकं किंवा त्याला चटणी असंही म्हणू शकता तुम्ही. फ्रेंड्स, तुम्ही देखील अशा पद्धतीने मी बनवलेल्या पद्धतीने एकदा साबुदाण्याची खिचडी करून बघा. तर फ्रेंड्स, या व्हिडिओला आपल्याला 100 तरी सबस्क्रायबर आले पाहिजे. तर तुम्ही पटापट आपला मोबाईल उचला आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर व्हिडिओला शेअर करा. तुम्ही देखील आपली किमती वेळ काढून व्हिडिओला बघता, लाईक करता, शेअर करता, कमेंट करता, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.